नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अखेर 8व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि तुम्हाला जर तुमचे नाव तपासायचे असेल तर ते कशा प्रकारे तपासावे लागणार आहे ती संपूर्ण प्रोसेस देखील आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। राज्याच्या कृषी विभागाकडून या हप्त्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून लवकरच 2000 रुपये थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। कृषी विभागाने अर्थ विभागाकडे 8व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची मागणी केली आहे। डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर झाल्यामुळे सरकारने आता पुरेसा निधी उपलब्ध केला आहे। राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या लोककल्याणकारी योजना आधीपासून सुरू आहेत त्यांचे प्रलंबित हप्ते आचारसंहितेच्या काळातही वितरित करता येतात। त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकांचे मतदान होण्यापूर्वीच सरकार हा हप्ता जमा करण्याच्या तयारीत आहे। शेतकरी बांधवांनो, हा नियम नीट समजून घ्या। सरकारने आता हप्ता मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी कडक केली आहे। शेतकरी आपल्या मोबाईलवरून स्वतः लिंक जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र CSC सेंटर किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आपली ॲग्रीस्टॅग नोंदणी पूर्ण करू शकतात। नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक युनिक फार्मर ID मिळेल जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ज्या नमो किसान 8व्या हप्त्याचे पैसे आहेत हे आता या निवडणुकीच्या काळात देखील जमा केले जाऊ शकतात आणि त्याची तयारी राज्य सरकार करत असताना दिसून येत आहे। आणि जो एक नियम आता सरकारने याच्यामध्ये टाकलेला आहे तो ॲग्रीस्टॅगचा, तर तिथे तुम्ही जाऊन नोंदणी करा, अन्यथा तुम्हाला या नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।